त्या निधनानंतर लातूरमध्ये भाजपनं मुसंडी मारली। 2014 आणि 2019 मध्ये या मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला। या निवडणुकीत भाजप आता हॅट्रिक करणार की काँग्रेस आपला गड पुन्हा मिळवणार याची उत्सुकता आहे। कल महाराष्ट्रामध्ये आपण आढावा घेणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघाचा। कोण होणार लातूरचा खासदार? भाजप हॅट्रिकच्या तयारी। बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न। लातूर लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे। भाजपने विद्यमान खासदार असलेल्या सुधाकर शृंगारे यांना आज पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय, तर काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लातूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर कित्येक निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस अशीच लढत झाली आहे। या निवडणुकीत भाजप हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर काँग्रेस आपला गमावलेला गड परत मिळवण्यासाठी मैदानात उतरेल। तर मी खरंच मलाही आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की भारतीय जनता पार्टीनं की मला आज दुसऱ्यांदा उमेदवारी दिली, जो माझा विश्वास टाकलेला आहे माझ्यावरती, काहीतरी त्यांना मी चांगलं काम केलं असेल आणि चांगलं काम केल्यामुळं आज भारतीय जनता पार्टीने मला तो सगळा माझा बायोडाटा पाहून, माझं जे काम वर्क पाहून जी उमेदवारी दिली आहे, मी परत भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो। शिक्षणाच्या कशा आपणाला सोयी सुविधा वाढवता येतील त्याबद्दल आपणाला प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत। दुसरा महत्त्वाचा विषय लातूरचा वारंवार ऐरणीवर येत असलेला आहे तो म्हणजे पाण्याचा। त्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न आपण नक्कीच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि तोच मूळ कारण आपणाला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी कारणीभूत आहे असं मला वाटतं। आणि जर समजा पाण्याचा प्रश्न व्यवस्थितरित्या लातूरचा जर सोडवता आला तर लातूरमध्ये नक्कीच इंडस्ट्रियल ग्रोथ होईल आणि युवकांना, बेरोजगार युवकांना चांगलं काम मिळेल असं मला वाटतं आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन। देखण्याला पण कधी कधी नजर लागते, तशी 2 वेळा नजर लागली। यावेळेस आम्ही काजळ लावून सज्ज आहोत, कसली नजर लागणार नाही। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची पुण्याई, आदरणीय दिलीपरावजी, आदरणीय अमित भैया, आदरणीय धीरज भैया यांचं आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम, मेहनत आणि देशासाठी काँग्रेसनं दिलेलं बलिदान, याच्यातून आम्ही विजयापर्यंत पोहोचू खात्रीशीर। लातूर जिल्हा हा जरी राजकारणाच्या बाबतीमध्ये सुपीक असला तरी पाण्याच्या बाबतीत मात्र तितकाच दुष्काळी आहे। लातूरमधील महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया। वर्षानुवर्षांची भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नाहीत, उद्योग नसल्याने रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे। लातूर पॅटर्न चर्चेत असला तरी जिल्ह्यात मोठी शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ नाहीये। सोयाबीन संशोधन केंद्राची वर्षानुवर्षांची मागणी आहे। मंजूर झालेलं सोयाबीन संशोधन केंद्र परळीला हलवल्यानं शेतकरी नाराज आहेत। लातूर जिल्ह्यात अद्ययावत जिल्हा रुग्णालय नाहीये। लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत। लातूरमधील 5 तर नांदेड जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। या 6 मतदारसंघांमध्ये कोणत्या मतदारसंघात कुठल्या पक्षाचा आमदार आहे एक नजर टाकूया। लातूर शहरमध्ये अमित देशमुख काँग्रेस, लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख काँग्रेस, चाकूर अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील अजित पवार गट, उदगीरमध्ये संजय बनसोडे अजित पवार गट, निलंग्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर भाजप आणि लोह्याचे आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे अपक्ष। यामध्ये काँग्रेस 2 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे 6 आमदार आहेत। लातूर मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही रंजक असणार आहे, कारण काँग्रेस आणि भाजप यांना विजयाची समान संधी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजप हॅट्रिक करणार की भाजपचा विजय रथ रोखत काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज,